मराठी सक्तीच्या दिशेने सरकारचा निर्णायक पाऊल, वाहन चालकांसाठी मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य, परिवहन आयुक्तांचा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर. मराठी सक्तीवरून शिंदेच्या शिवसेनेमध्ये 2 गट, सक्तीनं भीती निर्माण होते. संजय निरुपम यांचा सरकारला घरचा आहेर, मराठी सक्तीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी. टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी सक्ती करण्यावर सरकारनं ठाम राहावं, कुठल्याही दबावाखाली मराठी सक्तीचा निर्णय बदलू नये. शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारेंचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र. धमकी देणाऱ्या भैयांना धडा शिकवण्याची हीच वेळ, मुंबईला कुणीच वेठीस धरू शकत नाही. संदीप देशपांडे आक्रमक, तर आम्ही मतदानासाठी काही करत नाही. संजय निरुपमांचं देशपांडेंना प्रत्युत्तर. जे धमकी देणारे भैये आहेत त्यांना मराठी पंजाब के साथ गद्दारी करने का काम किया है, पंजाब के लोगों को धोखा देने का काम किया है. काही खासदारांच्या घरी ईडीनं छापे टाकले, भाजपकडून ऑपरेशन लोटसचा घाणेरडा खेळ, आपच्या संजय सिंह यांचा हल्लाबोल. कल तक जिस पे ईडी का छापा मार रहे थे आज वो बीजेपी में है, तो इसका मतलब ये ऑपरेशन लोटस है. कुछ को दिखाया जाता है, कुछ को डराया जाता है. एक के गर्दन पे छुरी लगाई, बाकी को कहा तेरे पे लगा देंगे छुरी. शरद पवार उद्धव ठाकरेंचा पक्ष भाजपने तोडला, बंगालमध्ये ममता दिदींचा पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला. भाजपचे पंजाबमध्ये स्वतःचं काही नाही, त्यांनी पंजाबी लोकांसोबत गद्दारी केली. आम आदमी पार्टीच्या खासदारांच्या फुटीनंतर भगवंत मान यांचा हल्लाबोल. वादे कुछ मैंबरां नूं अपने बल बुला लिया, ਉਹੀ ਵਾਸ਼ਿੰਗ ਮਸ਼ੀਨ ਜਿਹੜੀ ਸ਼ਰਦ ਪਵਾਰ ਹੋਰਾਂ ਦੀ ਪਾਰਟੀ ਤੇ ਚੱਲਦੀ ਹੈ, ਜਿਹੜੀ ਉद्धਵ ਠਾਕਰੇ ਹੋਰਾਂ ਦੀ ਪਾਰਟੀ ਤੇ ਚੱਲਦੀ ਹੈ, ਜਿਹੜੀ ਕਾਂਗਰਸ ਤੇ ਚੱਲਦੀ ਹੈ, ਕਿਉਂਕਿ ਉਹਨਾਂ ਕੋਲੇ ਬੀਜੇਪੀ ਕੋਲੇ ਆਪਣਾ ਕੁਝ ਹੈ ਨਹੀਂ. ज्या ठिकाणी आपलं बस्तान बसू शकत नाही अशा ठिकाणी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडायचे ही नव्या भाजपची मोडस ऑपरेंडी झाली आहे. महाराष्ट्रातील पक्षांप्रमाणेच आप पक्षालाही फोडण्याचा प्रयत्न भाजपनं केला. रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल. संजय गायकवाड नरमलेले आहेत, मात्र विरोधक आक्रमकच आहेत. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. गायकवाडांनी महिलांविषयी पानरेंबाबतही अपशब्द वापरले. संजय गायकवाडांच्या विरोधात एफआयआर दाखल करा. एफआयआर दाखल करायला काय अडचण? रोहित पवारांची राजारामपुरी पोलीस स्थानकामध्ये मागणी. विरोधातला एखादा आमदार असला असता आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं काय बोलला असता तर लगेच उचलला असता. महामानवांबद्दल, महिलांबद्दल आक्षेपाई बोलल्यानंतर मी ह्याला बोलतो त्याला बोलतो असं करून नाही करत. एफआयआर करावं लागेल तुम्हाला. संजय गायकवाडांची गुंडगिरी खपवून घेणार नाही. कारवाईसाठी विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. तर रोहित पवारही आक्रमक, पोलिसांकडे प्रकाशक प्रशांत आंबींच्या सुरक्षेची मागणी करणार. आमदार रोहित पवारांनी गोविंद पानसरेंच्या घरी जात घेतली कुटुंबियांची भेट. तिथेच प्रशांत आंबींकडून घटनेची घेतली माहिती. पुरोगामी विचारांच्या कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांकडून 28 एप्रिलला बुलढाण्यामध्ये संजय गायकवाडांच्या घरावर मोर्चा. मोर्चामध्ये रोहित पवारही सहभागी होणार. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना वापरलेल्या अपशब्दाबाबत आमदार संजय गायकवाडांची दिलगिरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान अबाधित ठेवावा, पुस्तकामध्ये एकेरी नाव न घेता आदरानं घ्या, गायकवाडांचं विधान. ज्यांनी कोणी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर त्या ठिकाणी करावा. मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. गायकवाडांचं वक्तव्य जनता सहन करणार नाही. गायकवाडांवर सरकारनं लवकरात लवकर कारवाई करावी. शाहू छत्रपतींची प्रतिक्रिया. तर कुणाबद्दल काय बोलावं हे त्यांना समजायला हवं, शाहू छत्रपतींची टीका. जनता ते काही सहन करणार नाही आणि कोणाच्या बद्दल काय बोलायचं त्यांना समजायला पाहिजे. आता जी काय कारवाई शासनाला योग्य वाटते त्यांना लवकर विचार केलाच पाहिजे त्यांनी. आमदार गायकवाड यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे निर्णय घेतील. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करून जी काही कारवाई करायची असेल ती होईल, असंही वक्तव्य. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या संदर्भात एकनाथ शिंदेंची चर्चा होईल आणि एकनाथ शिंदे त्यांच्यावरती जे काही करायला हवं ते नक्की करतील. छत्रपती हे सर्वांचा स्वाभिमान, जे वात्रट बोलतात त्यांना आवरलं पाहिजे, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार गायकवाडांच्या विरोधात निदर्शनं, गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्याची मागणी. पैठण गेट परिसरात निदर्शनं करत संताप व्यक्त. मराठी सक्तीवरून घमासान झाल्याचं पाहायला मिळालंय. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या.
मराठी सक्तीच्या दिशेनं सरकारचं निर्णायक पाऊल. वाहन चालकांसाठी मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य. परिवहन आयुक्तांचा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर. मराठी सक्तीवरून शिंदेच्या शिवसेनेमध्ये 2 गट. सक्तीनं भीती निर्माण होते. संजय निरुपम यांचा सरकारला घरचा आहेर. मराठी सक्तीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी. टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी सक्ती करण्यावर सरकारनं ठाम राहावं. कुठल्याही दबावाखाली मराठी सक्तीचा निर्णय बदलू नये. शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारेंचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र. धमकी देणाऱ्या भैयांना धडा शिकवण्याची हीच वेळ. मुंबईला कुणीच वेठीस धरू शकत नाही. संदीप देशपांडे आक्रमक. तर आम्ही मतदानासाठी काही करत नाही. संजय निरुपमांचं देशपांडेंना प्रत्युत्तर. जे धमकी देणारे भैये आहेत त्यांना मराठी माणसांनी धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे. आणि महाराष्ट्र आणि मुंबई यांना वेठीस कोणीही बाहेरचा भैया धरू शकत नाही. मराठी सक्ती आधी भाषा शिकवण्याची व्यवस्था करा. फेरीवाले आणि रिक्षा टॅक्सी चालकांना सामान्य मराठी भाषा शिकवा. संजय निरुपम यांची सरकारकडे मागणी. आता जो नागरिक आहे तो कुठेही जाऊन धंदा करू शकतो, 2 रोटी कमवू शकतो, जीविकोपार्जन करू शकतो आणि त्यांना एक इक्वलिटीचा अधिकार आहे. म्हणजे त्यांच्या विरोधात भाषा, जाती आणि धर्माच्या नावाने तुम्ही भेदभाव करू शकत नाही. हा पण एक तरतूद आहे. निरुपम तुकार माणूस. इतकं करूनही भैया मतदान करत नाही. संदीप देशपांडेंची टीका. तर आम्ही मतदानासाठी करत नाही. तुम्ही एवढं करता मग तुमचे आमदार किती. संजय निरुपम यांचा सवाल. हा अतिशय एक तुकार माणूस आहे. त्यामुळे त्याच्यावर बोलावं एवढी त्यांचं काही नाही आहे. 1 नंबरचा तुकार माणूस आहे. आणि एवढं करून भैया लोक त्याला मतदान करत नाहीत ते नाहीच. मराठी विरोधी रिक्षा चालकांनी संप केला तर रस्त्यावर उतरू. ज्यांना मराठी येत नाही त्यांचे परवाने सरसकट रद्द करा. जो एका बापाची औलाद असेल तर त्याने 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखवावं. मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा. तो जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं. त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं. सरकारच्या मराठी सक्तीच्या निर्णयानंतर मनसेकडून रिक्षांवर स्टिकर्स. अंधेरीच्या मनसे विभाग अध्यक्षांकडून रिक्षांवर मराठी सक्तीचे स्टिकर्स. मराठी सक्तीच्या समर्थनार्थ रिक्षांवर स्टिकर्स लावण्यात आले. दहिसरमध्ये मनसे कार्यकर्ते आणि संजय निरुपम आमने सामने. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोधानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक. कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात.